कोल्हापूरमध्ये वैद्यकीय पदवीदान समारंभ उत्साहात. वैद्यकीय विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षणाला द्यावे प्राधान्य. गरीब रुग्णसेवा हीच खरी वैद्यकीय सेवेची ओळख. नामदार मुश्रीफ. कोल्हापूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय यांच्या वतीने आयोजित वैद्यकीय पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री तसेच आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे कुलपती नामदार हसन मुश्रीफ बोलत होते. यावेळी बोलताना नामदार मुश्रीफ यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांनी केवळ MBBS पदवीवर न थांबता पदव्युत्तर शिक्षण घेण्यावर भर द्यावा असे सांगितले. तसेच वैद्यकीय व्यवसाय करताना सेवाभावी वृत्ती जोपासून गरीब रुग्णांच्या सेवेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी मनपा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिशे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिरजे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर बाबासाहेब माने उपस्थित होते. मनपा आयुक्त डॉक्टर भारुड यांनीही विद्यार्थ्यांनी जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि कष्ट यांचा आधार घेत पुढे जावे तसेच भविष्यात सुपर स्पेशालिटी शिक्षणाला अधिक महत्त्व असेल असे सांगितले. दरम्यान सन 2020 बॅचमधील आणि 2025-26 या वर्षात MBBS पदवी उत्तीर्ण झालेल्या 150 विद्यार्थ्यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात डॉक्टर आभाली मेहरुणकर, डॉक्टर अक्षरा रविशंकर आणि डॉक्टर अमिषा झा यांना स्मृतिचिन्ह व पदवी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तत्पूर्वी नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते CPR रुग्णालयात अत्याधुनिक व्हेरिकोज व्हेन्स लेझर ॲब्लेशन यंत्र आणि डिजिटल मॅमोग्राफी मशीनचे उद्घाटन करण्यात आले. CSR निधीतून झरीवाला चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक गजाफर रझीवाला रिझवी यांनी लेझर मशीन देणगी स्वरूपात दिल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. व्हेरिकोज व्हेन्स आजारावरील शस्त्रक्रियेस साधारण 1 लाख रुपयांपर्यंत खर्च येत असताना या यंत्रामुळे रुग्णांना मोफत उपचार मिळण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमास वैद्यकीय महाविद्यालयाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.